नमस्कार मंडळी, आज करूयात आपण झटपट होणारा पनीर पराठा। त्यासाठी मी हे घरी केलेलं 1 लिटर दुधाचं पनीर घेतलंय। भाज्यांमध्ये 1 सिमला मिरची घेतली, 2 कांदे घेतले, नंतर थोडीशी कोथिंबीर आहे, मोठी गड्डी लसणाची, 1-1.5 इंच आलं आहे, 7-8 हिरव्या मिरच्या आणि अगदी अर्धा टोमॅटो आहे आणि कसुरी मेथी नाही, त्यामुळे मी ताजी मेथी घेतलीये। आता हे सर्व आपण चॉपर मधून बारीक करणार आहोत। बघू शकता, चॉपर मधून आपण छान बारीक करून घेतलेत भाज्या सर्व। अगदी आपलं काम सोपं झालं। आपण आता मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर 1-2-3 चमचे घेतली, कारण आपण हिरवी मिरची पण घेतलेली आहे। आपल्याला स्टफिंगला लागेल एवढं मीठ घेतलंय। नंतर हे धणे जिरे पूड आहे, 1-2-3 चमचे असेल। नंतर 1-2-3 चमचे हा चाट मसाला आहे आणि हे मिरे आणि जिऱ्याची। आता हे सर्व मसाले आपण टाकून घेऊ। भाज्या पण आपण टाकून घेऊ आणि मस्त सर्व मिक्स करून घेऊ। आता आपण पराठ्याची कणिक मळून घेऊ। या वाटीने मी 3 वाट्या कणिक घेतलेली आहे आणि याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घेतले। त्यातच आपण आपल्याला लागेल एवढे मीठ टाकून घेऊ, 4-5 चमचे तेल टाकून घेऊ आणि आता हे कणिक आपण पराठ्यासाठी मळून घेऊ। चला, आपली पराठ्याची कणिक पण मस्त मळून झालीये। अगदी 1-10 मिनिट आपण त्याला रेस्ट केली। पराठे लाटून घेऊया। छान असे आपले पराठे तयार झालेत। बघू शकताय, सारण अगदी सगळीकडे गेलेलं आहे। अगदी कडेपर्यंत छान सारण गेलेलं आहे। असा हा आपला पनीर पराठा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता। छान असं चॉपर मध्ये सर्व भाज्या कट करून आपला झटपट असा पनीर पराठा तयार झालेला आहे। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।